आरोपीला कायद्याच्या चौकटीमध्ये जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारस करणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय पुराणिक यांनी दिली आहे। या प्रकरणामध्ये न्याय प्रक्रिया जलद गतीने पार पाडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची शिफारस करणार असून तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवण्याची शिफारस करण्यात येणार असं संजय पुराणिक यांनी सांगितलं। संदर्भात घडलेली घटना दुर्दैवी व संतापजनक आहे। आरोपीला जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी आयोग शासनाला शिफारस करणार आहे। आयोग शासनाकडे विशेष सरकारी वकील नियुक्तीबाबत प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून पीडितास व कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी शिफारस केली आहे। पुढची बातमी पाहूयात। दक्षिण सोलापूर तालुक्यामधील बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। संपत्तीच्या वादामधून दिरानच भावजय आणि पुतण्या त्याचबरोबर पुतणीची हत्या केल्याचा संशय वर्तवण्यात येतोय। या घटनेमध्ये हत्या झालेले गायत्री म्हस्के यांचे पती सुधा